अब खबरें विस्तार से। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने आरोप लगाया है कि इस लोकसभा चुनाव में भाजपा के सारे मुद्दे फेल हो गए हैं। इसीलिए अब भाजपा और पीएम मोदी अडानी अंबानी के नाम पर राजनीति कर रहे हैं। इसके साथ ही उन्होंने भाजपा पर एक और गंभीर आरोप लगाते हुए कहा कि भाजपा दूसरों का घर जलाकर अपना घर बसाती है। महाराष्ट्र में एकनाथ शिंदे और अजित पवार पहले अग्निवीर साबित होंगे। त्याला उत्तर राहुलजींनी ज्या शब्दात दिलं, जे म्हणजे त्यांचा बँड वाजवला, तुम्ही अदानी अंबानी हे का शेवटचं अस्त्र? मंगळसूत्र चाललं नाही, भारत पाकिस्तान चाललेलं नाही, हिंदू मुस्लिम चाललं नाही, मंदिरही चाललेलं नाही, आता सगळे अस्त्र त्यांचे निकामी झालेत आणि आता नवा अदानी आणि अंबानीचा आणलाय। अदानी अंबानी जर काँग्रेसला मदत करत असेल तर मग तुमची ईडी आणि सीबीआय झोपली आहे का? तुमची गुप्तचर यंत्रणा काय करते आहे? कारण ज्यांनी ट्रकोनी पैसा भरला आपल्या तिजोरीत, लुटला ज्या अदानी अंबानीकडून, त्यांना यापेक्षा दुसरं सुचणार काय? ते सुचूच शकत नाही। आणि अतोनात फायदा, अमाप फायदा अदानीला कोणी करून दिला हे सगळं माहीत आहे। ओएनजीसी ही गॅस कंपनी 93,000 करोडनी मायनस असते, म्हणजे तोट्यात जाते, आणि तीच कंपनी अंबानीची 1,35,000 कोटींनी त्या गॅसची कंपनी फायद्यात येते अंबानीची। यावरून प्रायव्हेटायझेशनमध्ये या लोकांनी कशी लूट केली हे स्पष्टपणे आता दिसतंय। देश लुटण्यासाठी कुठलाही कानाकोपरा शिल्लक ठेवला नाही, अशा पद्धतीनं देशाची अवस्था झाली। हे सांगतायत अर्थव्यवस्था मजबूत आहे, अरे अजूनही पोरांच्या स्कॉलरशिपचे पैसे मिळत नाहीत, घरकुलांचे पैसे मिळत नाही आहेत, घरकुल बांधून घरांचे पैसे मिळत नाहीत। कितीतरी योजना आहेत की ज्या योजनांचे पैसेच येत नाही आहेत, केंद्राकडून अडवलं जात आहेत, रोजगार हमीचे पैसे मिळत नाही आहेत। ते विषय अजित पवार कुठे जाऊन बसलेत आणि कुठल्या विचारांनी बसलेत, भविष्यात त्यांना प्रचंड पश्चातापच होणार आहे। मी गमतीनं म्हणालो होतो की पुढचे अग्निवीर म्हणून एकनाथ शिंदेंचं आणि अजित पवारांचं नाव लिहिलं जाईल। त्यांना 2 वर्षामध्ये रिटायरमेंटची पाळी कदाचित भाजप आणेल आणि ते प्लॅनिंग आहे। भारतीय जनता पक्षाची जे नीती आहे ते लोकांना उद्ध्वस्त करून स्वतःचं घर सजवणारी आहे। त्यांना कोण मेला काय, गेला काय, कोण उद्ध्वस्त झाला काय त्याच्याशी काही देणं घेणं नाही। त्यांना सत्ता संपत्तीचा आता वेळ लागलेला आहे आणि त्या वेळापायी ते कुठल्याही स्तरावर जाऊन राजकारण करू इच्छित आहेत, हे आता त्या याच्यातून दिसून आलेलं आहे।